हॅलो हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत मराठी मीडियम क्लास 1 युनिट नंबर 1 लेसन नंबर 1.8 माय क्लासरूम. माय म्हणजेच माझे, क्लासरूम म्हणजेच वर्ग, माझा वर्ग. लुक, लिसन अँड शो. लुक म्हणजेच पहा, लिसन म्हणजेच ऐका आणि दाखवा म्हणलेला आहे. तर इथं आपल्याला एक पिक्चर दाखवण्यात आलेला आहे, ते पिक्चर पहा म्हणलेलं आहे. तर हा पिक्चर आहे एका क्लासरूमचं, एका वर्गाचं पिक्चर इथं देण्यात आलेलं आहे. तर वर्गात काय काय आहे ते दाखवण्यात आलेलं आहे. पहा, वर्गामध्ये टीचर्स आहेत, स्टुडंट्स आहेत, सगळे विद्यार्थी बसलेले आहेत बेंचेसवर. तर क्लासमध्ये कॅलेंडर आहे, कम्प्युटर आहे, डस्टबिन आहे, ब्लॅकबोर्ड आहे, फॅन आहे, टेबल आहे, चॉक आहे, डस्टर आहे, नोटबुक्स आहेत, बॅग्स दाखवण्यात आलेले आहेत, टिफिन बॅग्स आहेत, वॉटर बॉटल्स आहेत आणि बुक शेल्फ आहे. तर जिथं आपण पुस्तकं ठेवतो त्याला बुक शेल्फ असं म्हटलेलं आहे. हे सगळं जे थिंग्स आहेत ह्या पिक्चरमध्ये आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे. तर इथं आपल्याला दाखवायचे आहेत ते बुक्स, ते थिंग्स, ते सगळ्या वस्तू कुठे कुठे आहेत ते आपल्याला इथं दाखवून द्यायचं आहे. तर बुक्स कुठं आहेत? ऑन द टेबलवर आहे, पहा, टेबलवर बुक्स आहेत आणि शेल्फमध्ये सुद्धा काय आहेत? बुक्स आहेत. बेंच कुठं आहे? जिथं स्टुडंट्स बसलेले आहेत तिथं सगळ्यांकडे काय आहे? तिथं बेंचेस दाखवण्यात आलेले आहेत. तर चॉक कुठं आहे? ऑन द टेबल, टेबलावर आहे. टिफिन कुठं आहेत? तर टिफिन बॅग्स मध्ये आहेत. कुठं आहेत? टिफिन बॅग्स. डस्टर कुठं आहे? ऑन द टेबलवर आहे. डस्टबिन इथं दाखवण्यात आलेलं आहे. पहा, पिक्चर मध्ये आपल्याला शो करायचं आहे, दाखवून द्यायचं आहे, स्टुडंट्सला विचारायचे आहेत की हे थिंग्स पिक्चर्स मध्ये कुठं दाखवण्यात आलेलं आहे, हे इथं मुलांना विचारायचं आहे. नोटबुक्स टेबलवरच आहे. ब्लॅकबोर्ड क्लासरूम मध्येच आहे, पहा. स्कूल बॅग्स आहेत, ऑन द टेबलवर ठेवण्यात आलेलं आहे आणि वॉटर बॉटल्स टिफिन बॅग्सच्या बाजूला ठेवण्यात आलेला आहे. कॅलेंडर सुद्धा इथं आपल्याला वॉलवर दाखवण्यात आलेलं आहे, भिंतीवर दाखवण्यात आलेलं आहे. आणि कम्प्युटर कुठं आहे? कम्प्युटर टेबलवर दाखवण्यात आलेला आहे. तर टीचरसाठी इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेले आहेत. आज द चिल्ड्रन टू शो डिफरंट थिंग्स इन द पिक्चर. हे पिक्चर सोडून, हे थिंग्स सोडून, ह्या वस्तू सोडून अजून दुसऱ्या कोणकोणत्या वस्तू या पिक्चर मध्ये आहेत इथं आपल्याला स्टुडंट्सना विचारायचं आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे लुक ॲट द पिक्चर्स अँड टेल. तर पिक्चर पहा म्हटलेला आहे आणि सांगा असं म्हटलेलं आहे. हेल्प आनंदी टू कीप द थिंग्स ॲट देअर प्रॉपर प्लेसेस बाय ड्रॉइंग लाईन्स. तर इथं आनंदी दाखवण्यात आलेला आहे. पहा, आनंदी आहे, त्या आनंदीला आपल्याला काय करायचं आहे? हेल्प करायचं आहे. काही वस्तू देण्यात आलेल्या आहेत, काही थिंग्स दाखवण्यात आलेल्या आहेत आणि त्या वस्तू किंवा त्या थिंग्स कुठं असणार आहेत, प्रॉपर प्लेस कुठं असणार आहे, स्कूलमध्ये असणार आहे का घरात असणार आहे, हे इथं आपल्याला त्यांना प्रॉपर प्लेसेस मध्ये त्यांना कसं जॉईन दाखवायचं आहे. ड्रॉइंग द लाईन्स ड्रॉ करून इथं आपल्याला आनंदीला काय करायचं आहे? हेल्प करायचं आहे. तर 2 एक्झाम्पल्स इथं आपल्याला दाखवून देण्यात आलेला आहे. तर सोफा हा स्कूलमध्ये नसतो, तर कुठं असतो? आपल्या हाऊसमध्ये असतो, आपल्या होममध्ये असतो, घरात असतो. म्हणून इथं आपल्याला हाऊसकडे किंवा होमकडे काय करण्यात आलेलं आहे? इथं रेग दाखवण्यात आलेलं आहे, ॲरो दाखवण्यात आलेलं आहे. दॅट आफ्टर सीसॉ जो आहे खेळायची वस्तू आहे आणि तो कुठं असणार आहे? स्कूलमध्ये असू शकणार आहे. म्हणून तो कुठे दाखवण्यात आलेला आहे? झेडपी स्कूलला दाखवण्यात आलेलं आहे. दॅट लाईक, त्याचप्रमाणे इथं टूथब्रश जो असणार आहे, आपण जे दात घासतो तो टूथब्रश कुठं असणार आहे? घरी असणार आहे. कुठं असणार आहे? घरी. तर इथे आपण ॲरो करून दाखवूया. तर ब्लॅकबोर्ड कुठे असणार आहे? जो फलक असणार आहे, शाळेत यूज केला जातो ब्लॅकबोर्ड कुठं असणार आहे? स्कूलमध्ये असणार आहे. तर आपण इथे ॲरो करून घेऊया. दॅट आफ्टर कम्प्युटर जो आहे तो घरी सुद्धा असू शकतो आणि स्कूलमध्ये सुद्धा असू शकतो. तर दोघांकडे आपण काय करून घेऊया? ॲरो करून घेऊया. मिरर म्हणजेच काय? आरसा कुठं असू शकणार आहे? घरात असणार आहे. दॅट आफ्टर स्लाइड्स कुठे असणार आहेत? खेळण्याची वस्तू आहे, हे स्कूलमध्ये असणार आहे. तर आपण झेडपी स्कूलला ॲरो करून घेऊया. बेड जो असणार आहे, पलंग कुठे असणार आहे? घरी असणार आहे. तर हाऊसकडे करून घेऊया. दॅट आफ्टर बेंचेस जे असणार आहेत बसण्यासाठी, स्टुडंटसाठी बसण्यासाठी जो बाक असणार आहे त्याला बेंच असं म्हणतात. तर बेंच कुठं असणार आहे? स्कूलमध्ये असणार आहे. टेबल सुद्धा स्कूलमध्ये असणार आहे.
डस्टर सुद्धा स्कूलमध्येच असणार आहे. बुक शेल्फ घरात सुद्धा असू शकतो आणि स्कूलमध्ये सुद्धा असू शकणार आहे. बेल हा स्कूलमध्येच असणार आहे, तर ॲरो करून घेऊया. आणि मिक्सर जो असणार आहे तो घरी असणार आहे. अशा प्रकारे आपण येथे आनंदीला प्रॉपर प्लेसवर त्या थिंग्स ठेवण्यासाठी इथं आपण लाईन्स ड्रॉ करून हेल्प करू शकतो. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 1.8 माय क्लासरूम हा लेसन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.